श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 14. क्रूर यवन शासन. सायदेव वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बा शिष्य एक, श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनुस आहे. श्रीगुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायदेवाला अतिशय आनंद झाला. श्रीगुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्रीगुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुख प्राप्त होत शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला या यवनाकडून मरण कसे येणार? सायदेव असे म्हणाला असता श्रीगुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्रीगुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायदेव त्या यवनाकडे गेला. सायदेवाने त्या यवनाकडे पाहिले. तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप झाली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे वार घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलावले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे होते. तो मनात श्रीगुरूंचे चिंतन करीत होता. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाचीही भीती असत नाही. त्या यवनाने सायदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायदेवाने श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्रीगुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्रीगुरूंनी सांगितले.
हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, ज्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात, मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार आहे. असे म्हणून सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तरूपे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकांनी सिद्धांना विचारले, श्रीगुरू नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रधान नावाचा अध्याय 14वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.